नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि 2 मधलं सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण म्हणजे त्रिकोणमिती। तर या प्रकरणावर आज आपण चर्चा करतोय आणि या प्रकरणातला सराव संच 6.2 आज आपण बघतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.1 वरती चर्चा केलेली आहे। अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, खूप महत्त्वाचे आहेत। ओके, आणि त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे। व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे आपला तो जॉईन करा। आणि त्याचबरोबर आपला एक ॲप आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी। हा ॲप सुद्धा जर जॉईन नसेल केला तर तो ॲप डाउनलोड करा आणि त्यावरती एक कोर्स बनवला आपण, तो कोर्स तुम्ही परचेस करा। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे सराव संच 6.2 मधला। सराव संच 6.2 का महत्त्वाचा आहे? कारण सराव संच 6.2 मध्ये सगळी शाब्दिक गणितं आहेत। तर ही शाब्दिक गणितं सोडवत असताना तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता असते। पहिली गोष्ट म्हणजे त्रिकोणमितीतली ती महत्त्वाची सूत्र कुठली? साइन, कॉस आणि टॅनची। साइनचं सूत्र कुठलं? समोरची बाजू भागिले कर्ण। कॉसचं सूत्र कुठलं? लगतची बाजू भागिले कर्ण। टॅनचं सूत्र कुठलं? समोरची बाजू भागिले लगतची बाजू। ही जी काही सूत्र आहेत आणि त्याचबरोबर कोसेक सेक कॉटची जी काही सूत्र आहेत ती माहिती पाहिजे आणि ती जी सारणी आहे ती आपल्याला माहिती पाहिजे। ओके, आता या ठिकाणी हा जर प्रश्न मला आला, बाबा एक व्यक्ती एका चर्च पासून, पहिला प्रश्न बघूयात, एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे। त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन होतो, तर त्या चर्चची उंची काढा। म्हणजे इथं विषय काय, एक चर्च आहे आणि एक व्यक्ती आहे, बरं का, एक चर्च आहे आणि एक व्यक्ती आहे। तर दोन गोष्टी आहेत। तर ह्या दोन गोष्टी कुठं असणार? जमिनीवर असणार। तर पहिली म्हणजे तुमची जमीन, एक नाव असेल, दोन नाव असतील तर त्या समुद्रात असेल, मग समुद्र। आता जमीन म्हणजे काय? आपली जमीन म्हणजे एक साधी अशी रेष काढली म्हणजे तुमची झाली जमीन। या जमिनीवर एक चर्च आहे, समजा ही आपली चर्च आहे, एक सरळ रेष म्हणजे चर्च, हिला नाव द्यायचं AB। आणि ही जी आहे समजा चर्चची उंची, ही काय बाबा तुमची चर्चची उंची या ठिकाणी, बरोबर। आणि एक व्यक्ती उभा आहे, समजा व्यक्ती हा जो आहे ना C या ठिकाणी, हा जो व्यक्ती आहे तो C या ठिकाणी, हा व्यक्ती समजा आपला उभा आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरू। ठीक आहे, आता पुढे मुद्दा काय की एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे। तर ही जी व्यक्ती आहे चर्च पासून किती मीटर अंतरावर उभी आहे? तर 80 मीटर। तर दोघांमधलं हे जे अंतर आहे 80 मीटरचं आहे। त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे बघितला असता 45 अंश मापाचा उन्नत कोन होतो। आता ही व्यक्ती इथं उभी आहे, हिने जर चर्चच्या छताकडे म्हणजे वर बघायचं, या व्यक्तीने जर वर बघितलं तर 45 मापाचा उन्नत कोन होतो। म्हणजे इथं किती मापाचा कोन होतो? 45 मापाचा कोन। तर चर्चची उंची काढा। तर याच्यामध्ये काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिहायच्या। आता काय दिले बाबा? पहिली गोष्ट म्हणजे AB आपल्याला काय काढायचे बाबा? चर्चची उंची। चर्चची उंची, AB ला आपण चर्चची उंची म्हटलंय आणि ही चर्चची उंची आपल्याला माहिती नाहीये कारण आपल्याला चर्चची उंची किती विचारलंय। दुसरी गोष्ट BC म्हणजे काय? चर्च व व्यक्ती यामधील अंतर। चर्च व व्यक्ती यामधील अंतर, या दोघांमधलं जे काही अंतर आहे यामधील अंतर, आणि हे अंतर आपल्याला किती दिले बाबा? 80 मीटर। ठीक आहे, 80 मीटर हे किती असेल? 80 मीटर जे काही दिलं असेल ते या ठिकाणी लिहायचं। आता मुद्दा काय की सूत्र वापरायचे। सूत्र वापरण्याच्या अगोदर इथं थिटा बरोबर किती दिलाय बाबा? थिटा मला दिलाय 45 अंश। हा थिटा एक लिहून घ्या। आता लक्षात घ्या काय दिलंय आणि काय काढायचं आहे याचा विचार करायचा। मला काय काढायचं आहे? चर्चची उंची म्हणजे AB काढायचे। काय काढायचे? AB काढायचे आहे, बरोबर। आणि दिले कुठली बाजू? ही बाजू दिले। काय दिले बाबा? AB काढायचे आणि कुठली बाजू दिले? BC दिले। BC म्हणजे कुठली बाजू बाबा? लगतची बाजू दिले आणि काढायचे समोरची बाजू। लक्षात घ्या मुद्दा काय आहे, लगतची बाजू दिले आणि काढायचे तुम्हाला समोरची बाजू। मग लगतची बाजू आणि समोरची बाजू असलेलं सूत्र शोधा। ते कोणाचं आहे? हे गुणोत्तर लगतची बाजू आणि समोरची बाजू हे दोघं जण पाहिजे। मग हे सूत्र दोन गोष्टींचं येतं, एक तर टॅन थिटा बरोबर समोरची बाजू आणि लगतची बाजू येते, म्हणजे समोरची बाजू आणि लगतची बाजू दोन्ही आले पाहिजे असं कुठलं सूत्र आहे? तर टॅन थिटाचं आहे, समोरची बाजू भागिले लगतची बाजू। आणि कॉट थिटाचं सूत्र आहे लगतची बाजू भागिले समोरची बाजू। मग आता दोघांमधलं नेमकं कुठलं सूत्र वापरायचं बाबा? दोघांमधलं कुठलं वापरू? टॅन थिटाचं का कॉस थिटाचं? कारण मला काढायला सांगितले समोरची बाजू आणि दिलेली आहे लगतची बाजू। मग समोरची बाजू आणि लगतची बाजू ही दोन सूत्र या दोन्ही ठिकाणी येतात।
मग टॅनचं सूत्र वापरू का कॉटचं वापरू, कुठलं वापरू? तर मित्रांनो दोघांपैकी कुठलंही सूत्र या ठिकाणी वापरलं तरी चालू शकतं. तर मी या ठिकाणी टॅन थिटाचं सूत्र लिहितो. टॅन थिटाचं सूत्र लिहितो. टॅन थिटा बरोबर कोणा लगतची बाजू, कोणा समोरची बाजू, थिटा कोणा समोरील बाजू, समोरील बाजू भागिले थिटा कोणा लगतची बाजू. ओके, थिटा कोणा लगतची बाजू. ठीक आहे, थिटा कोणा लगतची बाजू. ओके, हे सूत्र लिहिलं. आता या सूत्रात किमती टाका बरं का. किमती टाकताना मला सांगा टॅन थिटा किती आहे? थिटा 45 आहे. मग या ठिकाणी इथं लिहू आपण टॅन 45 अंश बरोबर. कोणा समोरची बाजू काय? समोरची बाजू आहे ए बी. मग समोरची बाजू लिहिली ए बी भागिले लगतची बाजू, शेजारची बाजू काय? बी सी. या ठिकाणी लिहिली बी सी. टॅन 45 ची किंमत किती असते? जी सारणी आहे त्रिकोणमितीमध्ये आपली ती सारणी समजून घ्या. टॅन 45 ची किंमत येते 1 बरोबर. ए बी किती दिलंय? 80 आणि बी सी काढायचंय. ए बी दिलंय 80 आणि बी सी आपल्याला या ठिकाणी काढायचंय. बी सी भागिले इकडं आले गुणिले 1 गुणिले बी सी बरोबर 80. मग बी सी बरोबर किती झालं? 80 मीटर. बी सी बरोबर तुमचं 80 मीटर. आणि मग खाली लिहायचं, सॉरी बी सी नाही ए बी आपल्याला काढायचे. तर थोडंसं मिस्टेक झालं बाबा माझ्याकडून, लिहिताना थोडीशी कन्फ्युजन झाली. टॅन 45 ची किंमत 1 आणि ए बी आपल्याला काढायचे म्हणून इथं लिहा ए बी आणि बी सी आपल्याला दिले 80. ठीक आहे, 80 भागिले इकडे आले गुणिले 1 गुणिले 80 बरोबर ए बी आलं. मग ए बी बरोबर किती? 80 एके 80 म्हणजे 80 मीटर. ए बी बरोबर 80 मीटर आलं. याचा अर्थ काय बाबा? ए बी 80 म्हणजे चर्चची उंची 80. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो किंवा कुठलाही प्रश्न असेल तर या प्रकारे शोधायचा. पहिली आकृती काढायची आणि आकृती काढल्यानंतर आकृती दिलंय काय आणि काढायचं काय हा विचार करून आपल्याला पुढे जायचं. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2 बघा. या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न आहे याच्यात काय दिलंय? दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? बघा या ठिकाणी बघा, समजा ही आपली या ठिकाणी समुद्र आहे हा आणि समुद्रामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर हा एक आहे दीपगृह बरोबर. हा काय बाबा? आपला दीपगृह आहे. दीपगृह. ठीक आहे, हा दीपगृह आहे आणि इथं समजा ते जहाज आहे. या ठिकाणी आपलं जहाज आहे समुद्रामध्ये. या ठिकाणी आपलं एक जहाज आहे. दीपगृह हा ए बी समजा दीपगृह आहे आणि हे जहाज सी या ठिकाणी आहे. ठीक आहे, आता काय होतंय की दीपगृहाकडून वरून एका व्यक्तीने जहाजाकडे बघितले असतात. समजा इथे एक व्यक्ती आहे. समजा इथे एक व्यक्ती आहे. आता या व्यक्तीने जर सरळ बघितलं तर ही झाली त्याची क्षितिज समांतर पातळी. इथं वरती वाटलं असं तुम्ही लिहू शकता क्षितिज समांतर पातळी. आता हा व्यक्ती खाली बघतोय म्हणजे अवनत कोण होते. खाली बघितल्यानंतर इथं जो कोण तयार होतो तो कोण किती बाबा? 60 अंशाचा आहे. इथं नाही तयार होत बरं का. इथं खाली जो तयार होतो तो 60 मापाचा कोण आहे आणि दीपगृहाची उंची 90 मीटर असेल. आता ही जी दीपगृहाची उंची आपल्याला या ठिकाणी दिली 90 मीटर. तर आपल्याला काय सांगितलंय की ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर, म्हणजे आपल्याला BC हे अंतर काढायचं आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपल्याला एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की इथं बघा ही क्षितिज समांतर पातळी म्हणजे जमिनीला समांतर ही पातळी. मग या दोन रेषा जर समांतर असतील तर इथं या उलट्या झेडमध्ये तयार होणारे वितक्रम कोन एकरूप असतात. मग या कोणाला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? हा जो कोन आहे हा सुद्धा किती मापाचा असणार आहे? 60 मापाचा असणार आहे. हा कोन आणि हा कोन नेहमी एकरूप असतो. एवढं आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. बघा वाटलंच तर इथं आपल्याला नाव द्या, डी नाव द्या. ओके, माहिती आहे बघा कोन DAC, कोन DAC हे पण लिहून घ्या वाटलं तर बरोबर. कोन ACB बरोबर 60 अंश. आपण काय म्हणू शकतो याला? वितक्रम कोन. ओके, वितक्रम कोन हे या ठिकाणी लिहून ठेवूया. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपल्याला काय काय दिलंय. पहिली गोष्ट काय दिली? समोरची बाजू दिली. आता AB दीपगृहाची उंची आपण म्हणू AB बरोबर म्हणू आपण दीपगृहाची उंची जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ती उंची किती दिली? 90 मीटर बरोबर. आणि BC जी आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायचे. BC म्हणजे काय? दीपगृह आणि जहाज या दोघांमधलं अंतर. आणि त्याच्यानंतर आपल्याला थिटा बरोबर इथं किती दिलाय बाबा? 60 अंश थिटा दिलाय बरोबर. आता इथं आपल्याला सूत्र कुठलं वापरायचं बघा. या ठिकाणी काय दिलंय? समोरची बाजू दिले आणि लगतची बाजू काढायचे. मग असं सूत्र कुठलं ज्याच्यात समोरची बाजू आणि लगतची बाजू दोघे सुद्धा येतात? हे आहे टॅन थिटाचं सूत्र. मग इथं टॅन थिटाचं सूत्र वापरू आपण. काय बाबा? समोरची बाजू
भागिले लगतची बाजू. मी शॉर्टकटमध्ये लिहितो, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. टॅन थिटा किती आहे बाबा आता 60 आहे. टॅन थिटा किती बाबा 60 आहे. समोरची बाजू 60च्या समोरची बाजू AB, लगतची बाजू BC. AB भागिले BC. टॅन 60ची किंमत किती बघा. साइन 60ची किंमत असते वर्गमुळात 3/2 आणि कॉस 60ची असते 1/2. 2 2 गेले किती आली वर्गमुळात 3. टॅन 60ची किंमत असते वर्गमुळात 3 बरोबर AB/BC. AB 90 आहे, BC आपल्याला काढायचं आहे. AB 90 भागिले BC. हे BC भागिले इकडे आले गुणिले, मग इथं BC गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 90. आपल्याला काय काढायचं बाबा, मला BC काढायचंय. BC आपल्या जाग्यावर 90 आपल्या जाग्यावर वर्गमुळात 3 गुणिले इकडे आले वर्गमुळात 3 भागिले. आता इथं वर्गमुळात 3ची किंमत 1.73 दिले. 90ला 1.73 ने जर भागायचं वर्गमुळात 3 म्हणजे 1.73 ला भागायचं आहे, तर हा भाग लावणं खूप अवघड आहे. त्याच्यापेक्षा एक काम करा, छेदाचे परिमेयीकरण इयत्ता 9वीला शिकलोय. वर आणि खाली वर्गमुळात 3 गुणा. मग वर आणि खाली वर्गमुळात 3 गुणलं तर BC बरोबर आपल्याकडे काय येईल 90 गुणिले वर्गमुळात 3. 90 गुणिले वर्गमुळात 3 आणि भागिले वर्गमुळात 3 गुणिले 3 3. 3 त्रिक 90 म्हणून 30 वर्गमुळात 3. आता 30 गुणिले वर्गमुळात 3ची किंमत 1.73. आता ह्या 30ने गुणा, एक 0 घेतला, 3 त्रिक 9, 3 7 21, हातच्याला आले 2, 3 1 2 आणि 1 5, 2 घरं सोडून पॉईंट 51.90 मीटर. तर या ठिकाणी ते जहाज दीपगृहापासून 51.90 मीटर अंतरावर आहे असं आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. तसं बघायला गेलं तर सोपा प्रश्न आहे. एकदा रिपीट हे प्रश्न बघत जा मित्रांनो. रिपीट बघितले की तुम्हाला नक्कीच समजतील. आणि हो, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत, लाईक लय कमी आहे मित्रांनो, बहुत नाइंसाफी आहे. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आपला प्रत्येक लाईक लय महत्वाचा आहे आपल्यासाठी. ओके, आता पुढचं गणित बघूयात. हर एक गणित जरुरी होत आहे बघा. 12 मीटर रुंदीच्या एका रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर आमने सामने 2 इमारती आहे. समोरासमोर 2 इमारती आहे आणि गाणं लागतंय मेरे सामने वाली खिडकी में. असं गाणं नाही, त्याच्यापेक्षा हे म्हणा, आलेख आहे हा मज प्यारा एक्स आणि वायचा पसारा. ओके, तर या ठिकाणी बघा 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोरील 2 इमारती आहेत. हा एक रस्ता असा चाललेला आहे. या रस्त्याची जी रुंदी आहे ती आहे 12 मीटर आणि इथे एक इमारत आहे, इथे एक इमारत आहे. ही A आणि ही B अशा 2 इमारती या ठिकाणी आहेत. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता 60 अंश मापाचा कोन होतो, उन्नत कोन होतो. तर दुसरीची उंची काढा. बघा या ठिकाणी आपण बघा, समजा हा रस्ता आहे. हा किती बाबा, समजा हा रस्ता आहे AB. किती मीटरचा आहे, 12 मीटर रुंदीचा रस्ता आहे. त्याच्यावर एक इमारत आहे, समजा ही इमारत आहे समजा AC. या इमारतीची उंची बरं का, 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर. समजा इथे जी उंची आहे ती 10 मीटर आहे. दुसरीच्या छताकडे बघितल्यावर उन्नत कोण होतो, म्हणजे ही वर बघणार आहे. वर बघणार म्हणजे ही मोठी असणार, ही उंच असणार. ही इमारत जी आहे ती उंच असणार. मग हिच्या छताकडे ज्यावेळेस बघितलं जातं त्यावेळेस इथं 60 मापाचा कोन होतो. मग इथं आपण अशा प्रकारे रेष मारू आणि इथं म्हणू बाबा की इथं 60 मापाचा कोन होतो. याला नाव द्या D. इथं करा एक मस्त काटकोन आणि इथं नाव द्या E. बरोबर. मग आता या ठिकाणी मला काय सांगितलं की दुसऱ्या इमारतीची उंची बघा. इथं लक्षात घ्या, AB बरोबर छोट्या इमारतीची उंची, छोट्या इमारतीची उंची समजा छोटी जी इमारत आहे उंचीनी कमी उंचीच्या इमारतीची उंची. ठीक आहे, कमी उंची किंवा छोट्या इमारतीची उंची. ठीक आहे, छोट्या इमारतीची उंची आपल्या माहितीसाठी इमारतीची उंची. ही उंची किती दिली बाबा, आपल्याला दिले 10 मीटर. ठीक आहे, आणि दुसरी इमारत मोठी आहे ती बाबा BE आहे. समजा इथं लिहायचं मोठ्या इमारतीची उंची. उंची ती आपल्याला काय करायचे, काढायची. आणि AB काय आहे बाबा, सॉरी AB नाही, AC आहे. AC छोट्या इमारतीची उंची बरं का. AC छोट्या इमारतीची उंची ही 90 अंशात उभी असणार, ही 90. आणि DE मोठ्या इमारतीची उंची. आणि AB जी आहे ती काय बाबा, रुंदी आहे. AB काय, रस्त्याची रुंदी. ठीक आहे, AB जी आहे ती रस्त्याची रुंदी, ती आपल्याला दिले 12 मीटर. ठीक आहे, आता या आधारावर मला BE काढायचे. BE तर आपण काढूयात, काय इतकंसं अवघड काम नाहीये, एकदम सोपा विषय. बघा BE जर मला काढायचे असेल तर BE म्हणजे BD अधिक DE. काय,
BD अधिक DE काढला की मला मिळणार BE. ओके, मग आता त्यासाठी मी काय करेल बघा, पहिला हा जो चौकोन जर मी बघितला या ठिकाणी चौकोन CABD हा आयत होणार आणि आयत झाल्यामुळे काय होतं, हा जर आयत असेल तर आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. मग ही 10 मीटर बाजू तर ही बाजू पण किती झाली 10 मीटर, ही 12 मीटर तर ही बाजू पण किती झाली 12 मीटर. आता ही CD 12 मीटर आहे, तर वरच्या त्रिकोणामध्ये बघा लगतची बाजू दिले, समोरची बाजू काढायची. म्हणजे इथं आपण परत टॅन थिटाचं सूत्र वापरून आपण DE काढू शकतो आणि DE अधिक BD बरोबर आपली या ठिकाणी मोठ्या इमारतीची दुसऱ्या इमारतीची उंची या ठिकाणी आपल्याला येईल. तर या ठिकाणी बघा चौकोन ABCD बघा असं आपण म्हणून चौकोन ABDC म्हणा ABDC हा आयत आहे. ठीक आहे, मग आयत आहे म्हणून समोरासमोरील बाजू बाबा एकरूप, म्हणून बाबा AC बरोबर BD बरोबर 10 मीटर आणि त्याचप्रमाणे CD बरोबर AB बरोबर 12 मीटर, CD बरोबर AB बरोबर 12 मीटर झालं. आता हे सगळं लिहिल्यानंतर आता आपण ह्या त्रिकोणाचा विचार करू. त्रिकोण CDE मध्ये याच्यामध्ये आपण कुठलं सूत्र वापरणार बाबा, याच्यामध्ये आपण टॅन थिटाचं सूत्र वापरणार. का, कारण मला आता DE काढायचे आणि दिले कुठली लगतची बाजू, समोरची बाजू काढायची, लगतची बाजू दिलेली आहे. मग इथं टॅन थिटाचं सूत्र वापरणार, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू काय टॅन थिटा किती दिले 60, मग इथं लिहायचं टॅन 60. समोरची बाजू काय DE लगतची CD, इथं लिहायचं DE भागिले CD. टॅन 60 ची किंमत वर्गमुळात 3 आणि DE किती दिले बाबा, DE मला दिली नाही, DE मला काढायचे. आणि CD किती दिले बाबा, CD दिलेली आहे 12. आता 12 भागिले इथं आले गुणिले, म्हणजे 12 वर्गमुळात 3, म्हणजे 12 वर्गमुळात 3 बरोबर DE बरोबर 12 वर्गमुळात 3 बरोबर DE. म्हणजे DE किती आली तुमची 12 वर्गमुळात 3. इथं लिहा 12 वर्गमुळात 3. आपल्याला काय करायचे, BE काढायचे. आपल्याला काय करायचे, दुसऱ्या इमारतीची उंची. इथं लिहायचं दुसऱ्या इमारतीची उंची, इमारतीची उंची. दुसऱ्या इमारतीची उंची DE बरोबर BE बरोबर, आता BE बरोबर काय BD अधिक DE. मग इथं लिहायचं BD अधिक DE, BD अधिक DE बरोबर. BD किती, BD 10, DE 12 वर्गमुळात 3, 12 वर्गमुळात 3 मीटर. या ठिकाणी असं आपण लिहू शकतो की 10 अधिक 12 वर्गमुळात 3 मीटर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. सोपा प्रश्न आहे, जास्त काय अवघड नाही मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही, द्यायचं नाही. याचा स्क्रीनशॉट जर का तुम्हाला हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, आणि यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा इथं प्रत्येक प्रश्न जो आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि तसं बघायला गेलं तर सगळे प्रश्न जे आहेत ते सारखेच आहेत. तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला स्वतःला सुद्धा ही जी काही गणित आहेत ती सोडवता येऊ शकतात. फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याकडे. ठीक आहे, आता 4 नंबरचा जो प्रश्न बघूयात, कारण याच्यामध्ये एकूण 6 प्रश्न आहेत आपल्याकडे, 3 झालेले आहेत, अजून 3 बाकी आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा, 8 मीटर व 7 मीटर उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत बरोबर. बघा या ठिकाणी 18 मीटर आहे, समजा या ठिकाणी इथे ही जमीन आहे, या जमिनीवर एका ठिकाणी 18 मीटर उंचीचा खांब आहे बरोबर. 18 मीटर उंचीचा खांब, समजा हा AB जो खांब आहे तो किती मीटर उंचीचा आहे, 18 मीटर उंचीचा आहे. आणि दुसरा जो खांब आहे बरं का, जमिनीवर उभे आहे, त्यांच्या वरच्या टोकाला जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मीटर आहे. आता समजा हा दुसरा एक खांब आहे, छोटा आहे, जो आपल्याकडे 7 मीटर उंचीचा आहे, आणि या वरच्या टोकांना जोडणारी जी तार आहे, या तारेची जी या ठिकाणी आपल्याला उंची दिलेली आहे, तार जी आहे, हा समजा दुसरा जो आहे तो 7 मीटरचा आहे, आणि या टोकांना जोडलेली जी काय तार आहे, या तारेची लांबी जी आहे ती 22 मीटर, 12 मीटर आहे का 22 मीटर आहे. ओके, 22 मीटर आहे. तर त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप, म्हणजे हा जो क्षितिज समांतर पातळीशी जो हा कोन केलाय, या कोनाचं माप. आता इथे प्रश्न उलटा विचारलाय. समजा इथे आपण B म्हटलं आणि इथं म्हटलं C म्हटलं. AB काय बाबा, एका खांबाची उंची बरोबर का, जी आपल्याला दिलेली आहे 18 मीटर. ही जी उंची आहे ती टोटल दिली आपल्याला 18 मीटर. आणि C आणि इथं D म्हणा दुसऱ्या खांबाची उंची, आणि इथं E पॉईंट घ्या. ठीक आहे, आता आकृतीमध्ये आपण ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या सगळ्या आपण या ठिकाणी पहिल्या लिहून घेऊ, नंतर आपल्याला आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू. AB बरोबर मोठ्या
खांबाची उंची, खांबाची उंची ए बी बरोबर काय बाबा, मोठ्या खांबाची उंची 18 मीटर. त्याच्यानंतर सी डी बरोबर लहान खांबाची उंची, लहान खांबाची उंची. ओके, लहान खांबाची उंची जी आपल्याला दिले 7 मीटर. आता या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बाबा डीई लंब ए बी आपण काढला, समजा डीई लंब ए बी आपण काढला. ठीक आहे, म्हणून आपल्याकडे काय होईल की बाबा चौकोन जो आहे या ठिकाणी ई बी सी डी हा आयत आहे, हा या ठिकाणी आयत होऊन जाईल, आयत आहे. मग हा जर आयत झाला तर ही 7 मीटर, तर हिकडची पण किती आली बाबा 7 मीटर, ही 7 मीटर, तर ही समोरची बाजू सुद्धा आपल्याकडे आली 7 मीटर. बरोबर, मग इथं लिहायचं म्हणून आयत आहे म्हणून बीई बरोबर सी डी, बीई बरोबर सी डी बरोबर 7 मीटर, समोरासमोरील बाजू एकरूप असतात आयताच्या. ठीक आहे, मग आता मला ए बी 18 आहे, बीई 7 आहे, तर एई किती झाली 11 मीटर. बरोबर ना, 11 मीटर होईल. एई बरोबर किती मीटर होईल 11 मीटर. मग लिहिताना कसं लिहायचं, एई बरोबर ए बी वजा एई काढताना ए बी मधून बीई वजा करल, ए बी वजा बीई. बरोबर, ए बी किती या ठिकाणी आपल्याला दिले 18, 18 वजा 7, 18तून 7 गेले 11 मीटर, म्हणजे मला एई बरोबर मिळाली 11 मीटर. आता विषय काय माहिती आहे का, मला या ठिकाणी कुठली बाजू नाही काढायची, मला काढायचा थिटा. आता कुठलं सूत्र वापरायचं, आता दोन बाजू कुठल्या दिल्यात बघा, समोरची बाजू दिले आणि कर्ण दिलाय. मग आता असं सूत्र शोधा की ज्याच्यामध्ये समोरची बाजू आणि कर्ण हे दोघं जण येतात, असं सूत्र सांगा कुठलंय. तर अशी दोन सूत्र आहे बघा. पहिलं सूत्र काय बाबा, साइन थिटा. साइन थिटाचं सूत्र काय येतं, समोरची बाजू भागिले कर्ण, आणि दुसरा येतो कोसेक थिटा, त्याच्यात येतं कर्ण भागिले समोरची बाजू. तर ही दोन सूत्र येतात. तर आपण दोघांपैकी कुठलंही सूत्र वापरलं तरी आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, आपण थिटा काढू शकतो. मग मी साइन थिटाचं सूत्र वापरतो, साइन थिटा बरोबर थिटा कोना समोरची बाजू भागिले कर्ण. ठीक आहे, पूर्ण वाक्यात लिहायचं, समोरची बाजू भागिले कर्ण, कोना समोरची बाजू भागिले कर्ण. मी शॉर्टकटमध्ये लिहिले, जागा कमी आपल्याकडे त्याच्यामुळे. पुढे बघा व्यवस्थित लिहितो, समोरची बाजू भागिले कर्ण. ठीक आहे, आता साइन थिटा, थिटा किती आपल्याला काय माहिती नाही, मग साइन थिटा आपल्या जागेवर लिहू. बरोबर, समोरची बाजू काय ए आणि कर्ण काय एडी, एई भागिले एडी. बरोबर, मग आता साइन थिटा बरोबर एई किती 11, कर्ण किती 22, एडी किती 12, एक एडी किती 22, 11 भागिले 22. आता 11 की 11, 11 दुने 22, भाग जाऊ शकतो, मग तो लावून टाका. 11 की 11, 11 दुने 22. साइन थिटा बरोबर 11 की 11, 11 दुने 22. आता 1/2 म्हणजे साइन किती बघा, लक्षात घ्या. साइन थिटा बरोबर साइन 30, कारण साइन 30 अंशची किंमत असते 1/2. मग साइन थिटा बरोबर साइन 30, याचा अर्थ थिटा बरोबर किती 30 अंश आला, थिटा बरोबर 30. मग थिटा बरोबर 30 आहे, म्हणून तुम्ही आता इथं खाली लिहायचं की तारेने क्षितिज पातळीशी केलेल्या कोनाचे माप 30 अंश असेल, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे, इतकाच अवघड नाही. ठीक आहे, आता 4 प्रश्न झाले, आता 5वा आणि 6वा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण जाऊयात. वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंश मापाचा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंधा यामधील अंतर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. बघा, साधी गोष्ट आहे, जमीन आहे समजा ही आपली, एक कशी जमीन असेल आपली साधी सुधी ही जमीन. या जमिनीवर हे एक मस्त झाड होतं, खूप उंच झाड होतं, ज्याचं नाव होतं एबी, ज्याची उंची होती एबी. बरं का, बघा झाडाची उंची आपल्याकडे काय दिले, उंची बरोबर एबी. आपल्याला ही एबी माहिती नाहीये किती येते. हे असं झाड होतं आणि नंतर सोसाट्याचा वारा आला, जोरात आला, असा वारा आला आणि वारा आल्यामुळे हे झाड तुटलं. समजा हे झाड या ठिकाणापासून मोडलं, सी या ठिकाणापासून मोडल्यामुळे हा जो भाग आहे खाली येणार, असा हा जो भाग आहे ना, हाच भाग एसी जो आहे ना, हा वरचा शेंडा जो आहे ना खाली जमिनीला समजा असा टेकला. बरोबर, एई. बरोबर, आणि हा एसी आणि एई दोघे सुद्धा एकरूप असणार, एवढं लक्षात घ्या. आता झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंश मापाचा कोन करतो. म्हणजे हा जो मोडलेला भाग आहे हा जमिनीशी 60 अंश मापाचा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंधा यामधील अंतर 20 मीटर आहे. शेंडा आणि बुंधा यामधलं अंतर 20 मीटर आहे.
ठीक आहे. तर झाडाची उंची काढा. आता या ठिकाणी बघा आपण एक काम करू, बीई बरोबर, बीई काय बाबा, झाडाचा शेंडा व बुंधा, शेंडा व बुंधा यामधील अंतर, बुंधा यामधील अंतर, आता यामधलं जे अंतर आहे ते या ठिकाणी यामधलं अंतर किती आहे, 20 मीटर. यामधलं अंतर 20 मीटर, बरोबर. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट बघा, AC आणि CE एकरूप असणार आहे बरं का, AC बरोबर CE. असं का, कारण तोच भाग आहे, हाच भाग खाली इथं मोडून पडलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, थिटा बरोबर किती बाबा, इथं 60 अंश आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. माझं टार्गेट काय, मला काय काढायचं याचा ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस बघा मला AB काढायचे. AB म्हणजे BC अधिक AC. BC निघेल, हा जो काटकोन त्रिकोण आहे याच्यात हा 60 मापाचा कोन दिलाय, थिटा दिलाय, लगतची बाजू दिली, समोरची बाजू आपण काढू टॅन थिटाचा सूत्र वापरून, BC काढू. पण BC काढल्यानंतर AC कशी काढायची, बिचारी एकटी वरच्यावर लटकले. मग आपण BC आणि CE AC आणि CE एकरूप आहे, मग अगोदर CE काढू, मग या काटकोन त्रिकोणाचा वापर करून CE काढू आणि त्याच्यानंतर AC काढू, पण पहिलं BC काढू. आता बघा त्रिकोण कुठला बाबा, CBE मध्ये. आता या CBE मध्ये आपण कुठलं सूत्र वापरायचं बाबा, मला काय दिले, समोरची बाजू काढायचे, लगतची बाजू दिले. मग समोरची बाजू आणि लगतची बाजू असलेलं सूत्र टॅन थिटा बरोबर थिटा कोना समोरची बाजू भागिले लगतची बाजू, थिटा कोना लगतची बाजू. थिटा किती दिले, 60, टॅन 60 अंश बरोबर समोरची बाजू BC आणि भागिले BE, BC भागिले BE. टॅन 60 ची किंमत किती असते, वर्गमुळात 3. मागापासून 3 वेळा ही किंमत आलेली आहे. BC दिले आपल्याला काय नाही, BC आपल्याला काढायचे आणि BE दिले 20 भागिले इकडे आले गुणिले, म्हणजे तुमचं BC बरोबर किती, 20 गुणिले वर्गमुळात 3, या ठिकाणी 20 वर्गमुळात 3 मीटर. हे काय झालं आपल्याला BC. आता BC मिळाले, BC मिळाल्यानंतर आता मी काय करतो, या ठिकाणी इथं CE काढतो. CE काढताना आपण एक काम करू, हा 60 हा कोण दिला आपल्याला, इथं दिले 20 वर्गमुळात 3 मीटर. मग आपण काय करू, ही लगतची बाजू आणि हा कर्ण किंवा समोरची बाजू आणि कर्ण दोघांचा विचार करू. बघा समोरची बाजू 20 वर्गमुळात 3 आणि कर्ण काढायचा आहे. मग समोरची बाजू आणि कर्ण असलेलं सूत्र कुठलं, साइन थिटा. मग इथं साइन थिटाचं सूत्र आपण लिहू शकतो की बाबा थिटा कोना समोरची बाजू भागिले थिटा कोना लगतची बाजू. थिटा किती आहे बाबा, साइन 60 अंश. समोरची बाजू काय बाबा BC आणि कर्ण काय CE, BC भागिले CE. ठीक आहे. साइन 60 ची किंमत किती असते, वर्गमुळात 3/2 ही साइन 60 ची किंमत असते. BC किती, 20 वर्गमुळात 3, इथं लिहायचं 20 वर्गमुळात 3 आणि भागिले CE आपल्याला काढायचे बरं का, CE आपल्याला काढायचे. तिरकस गुणाकार किंवा इथं लक्षात घ्या तिरकस गुणाकार, CE गुणिले वर्गमुळात 3, CE वर्गमुळात 3 आणि बरोबर 20 वर्गमुळात 3 गुणिले बाबा हे आपले 2. ठीक आहे. आता हे वर्गमुळात 3 कट होतील, मग CE बरोबर किती आले, 20 दुने 40 मीटर. CE बरोबर आपल्याकडे आलं 20 दुने 40 मीटर. या ठिकाणी आपल्याकडं CE येणार आहे. ओके. आता पण आपलं काय टार्गेट आहे, मला CE मिळाली बाबा 40 मीटर, पण मला या ठिकाणी अजून काय पाहिजे, मला AC पाहिजे. आता AC आणि CE एकरूप असणार आहे बरोबर ना, AC बरोबर CE बरोबर 40 मीटर. AC आणि CE दोघे सुद्धा 40 मीटर असणार आहे, कारण AC आणि CE एकरूप आहे. ओके. आता मला काय करायचं, AB म्हणजे AC अधिक BC, झाडाची उंची. आपलं टार्गेट आहे झाडाची उंची आपल्याला या ठिकाणी काढायचे. मग झाडाची जी उंची आहे ती उंची काय, AC अधिक CB, AC अधिक CB म्हणजे BC. AC आहे 40 मीटर आणि AC किती काढलं आपण, 40 मीटर. बघा ही 40 तर हे पण 40 मीटर. 40 अधिक 20 वर्गमुळात 3, 40 अधिक 20 वर्गमुळात 3 मीटर हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल. तर अशा प्रकारे झाडाची उंची आपण काढू शकतो. नीट व्यवस्थित बघा मित्रांनो, रिपीट एकदा बघा तुम्ही, पुन्हा या ठिकाणी ही व्हिडिओ बघा, रिपीट तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडं. शेवटचा प्रश्न सोपा आहे खूप. बघा याच्यामध्ये एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लंब उंचीपर्यंत पोहोचते. समजा ही जमीन आहे, बघा ही आपली जमीन आणि या जमिनीवरती समजा या ठिकाणी C या ठिकाणी एक पतंग आहे, इथं आपलं तुमचं पतंग आहे. तर C या ठिकाणापर्यंत हे पतंग गेले उडत
आता या पतंगाची जी दोरी आहे बघा, पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले. आता ही दोरी आहे, आता पतंग कसा असा सरळ नाही उडणार ना, दोरी अशी असणार आहे. या दोरीचं टोक समजा ए या ठिकाणी बांधलेलं आहे. ओके, आणि इथं काय दिलं, हे पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लंब उंचीवर पोहोचतोय. आता ही जी उंची आहे पतंगाची लंब उंची ती किती बाबा, 60 मीटर. किती, 60 मीटर या उंचीपर्यंत ते पोहोचते. आणि हा दोरा असा जो बांधलेला आहे, तर आपल्याला काय सांगितलंय की दोरा कोठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. आता मला ह्या दोऱ्याची लांबी काढायची, पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, पतंगाच्या दोऱ्याचे टोक ज्यावेळेस आपण जमिनीवरती बांधतो त्यावेळेस जमीन व दोरा याच्यामध्ये 60 अंश मापाचा कोन होतो. जमीन व दोरा याच्यामध्ये 60 अंश मापाचा कोन तयार होतो. म्हणजे हा दोरा आणि ही जमीन इथं 60 अंश मापाचा कोन तयार होतो. तर आपल्याला दोऱ्याची या ठिकाणी लांबी काढायची आहे. आता या ठिकाणी बघा आपण म्हणू AC बरोबर काय बाबा, दोऱ्याची लांबी. ओके, आणि त्याच्यानंतर हा समजा इथं BC आपण समजू, ही उंची पकडू. BC बरोबर किती आपल्याला दिले, 60 मीटर. BC 60 मीटर म्हणजे काय, ही उंची आहे जमिनीपासून पतंगाची लंब उंची. ओके, आणि मला या ठिकाणी थिटा बरोबर किती दिलाय, थिटा बरोबर मला दिलाय या ठिकाणी, थिटा बरोबर आपल्याला दिलेला आहे 60 अंश. आपल्याला काय काढायचंय, समोरची बाजू काढायची, समोरची बाजू दिली आणि काय काढायचं, कर्ण काढायचा आहे. म्हणजे मला ही दोरा जो आहे आपला, हा दोरा, या दोऱ्याची लांबी म्हणजे कर्ण काढायचा. समोरची बाजू दिली आणि कर्ण काढायचा आहे. समोरची बाजू आणि कर्ण असलेली दोन सूत्र, साइन थिटा कोसेक थिटा. मग आपण या ठिकाणी साइन थिटाचं सूत्र वापरू. साइन थिटा बरोबर थिटा कोना समोरील बाजू भागिले कर्ण. ओके, साइन थिटा किती बाबा, साइन 60 आहे बरोबर, समोरची बाजू आहे BC आणि कर्ण आहे AC. BC भागिले AC. साइन 60 ची किंमत असते वर्गमुळात 3/2. BC दिलाय 60, AC काढायचा आहे. BC दिलाय 60, AC काढायचा आहे. ओके, आता तिरकस गुणाकार, वर्गमुळात 3 गुणिले AC, वर्गमुळात 3 AC, आणि 60 दुने आलं 120. AC आपल्या जागेवर 120, आपल्या जागेवर वर्गमुळात 3 गुणिले इकडे आले भागिले. आता वर्गमुळात 3ची किंमत दिली. आता इथं या ठिकाणी बघितलं तर वर्गमुळात 3ची किंमत 1.73. 1.73 ने भाग लावणं अवघड आहे. मग एक काम करा, छेदाचे परिमेयीकरण, म्हणजे वर आणि खाली वर्गमुळात 3ने गुणा. वर आणि खाली वर्गमुळात 3ने गुणलं तर आपल्याकडे काय येईल बाबा, AC बरोबर 120 वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 नुसतेच 3. मग 3 चौक 12 म्हणजे 40 वर्गमुळात 3, म्हणजे 40 गुणिले वर्गमुळात 3ची किंमत 1.73. मग आता 40 ने 1.73 ला गुणा, 1 0, 4 त्रिक 12 2 हातच्याला 1, 4 7 28 आणि 1 29 9 हातच्याला 2, आणि 4 1 4 5 6. अशा प्रकारे 59.20 हे उत्तर आलेलं आहे. 59.20 मीटर म्हणजे दोऱ्याची जी लांबी आहे, 69.20 मीटर दोऱ्याची जी लांबी आपल्याकडे असणार आहे ती 69.20 मीटर असणार आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा तर घेऊ शकता, पण शेवटी एक वाक्य लिहिणं गरजेचं आहे की बाबा दोऱ्याची जी लांबी आहे ती 69.20 मीटर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे एकंदरीत सराव संच 5.6.2 जो आहे तो सुद्धा आपल्याला झालेला आहे. आणि आपला प्रकरण जो आहे तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे, हे त्रिकोणमिती प्रकरण. ठीक आहे, तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबू, पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला गणित, इंग्लिश विषय अवघड, गणित आणि भूमिती विषय अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ॲपवरती. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. या ॲपवर एक कोर्स बनवलाय. त्या कोर्समध्ये आपण काय केलंय की गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जी काही महत्त्वाची गणितं आली होती त्यावर आपण त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे. आणि त्याचबरोबर 2025च्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जी महत्त्वाची गणितं असेल त्यावर चर्चा केलेली आहे. तर या ठिकाणी तो कोर्स तुम्ही परचेस करा, फक्त 499 रुपयाचा आहे. तुम्हाला खूप फायदा होईल. आणि हा कोर्स कसा परचेस करायचा ते आपण बघूयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन. हा, तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा, आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात. 2 ऑप्शन आहे, एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड. मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं
तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार. मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचं तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे, आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसीड सिक्युअरली वरती आपण क्लिक करू. त्यानंतर एक OTP येईल. तो OTP आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे. OTP आला ऑटोमॅटिकली. नसेल आला तर OTP टाकून तुम्ही जॉईन करू शकता. आता आलो आपण. तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी. आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की 10वी बोर्ड परीक्षा 2024 ₹499 रुपयाचा कोर्स आहे. तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो. इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे. याचे 3 डॉट तुम्हाला दिसतात ना, इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला. पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण. तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेड वरती क्लिक करायचं. ओके, आय एम इंटरेस्टेड वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल. ओके, फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. आता मी आलो व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं. ओके, आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील. म्हणजे गुगल पे येईल, त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने. आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला UPI ID विचारतील. तर तो गुगल पेचा तुमचा UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा. शक्यतो UPI ID आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो. ओके, तर आपण या ठिकाणी समजा UPI ID, आता माझा गुगल पेचा UPI ID कुठे बाबा मी शोधतो. हा तर या ठिकाणी चेक करतो. UPI ID आपला इथं असतो. गुगल पेवरती आपण आलो ना, इथं जे आपलं इथं क्लिक केलं की इथं आपला UPI ID असतो. तो क्लिक करतो, मी कॉपी करतो आणि मग तो UPI ID या ठिकाणी मी इथं टाकला. समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं. पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल. तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे. ठीक आहे, येस. आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात, हे सगळं केल्यानंतर थोडंसं बॅक साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे. ओके, मग ह्या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमच्या याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकताय. ओके, तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची. तर तुम्हाला नक्कीच समजली असेल. ओके, तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे. या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. इथं जर बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल केला तर केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. तर अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत. काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्या